म्हणजे लोकांचा जो गैरसमज आहे की नर कळी निघाली की आता पुन्हा मादी कळी निघणार नाही. डाळिंबाच्या झाडाची फिजिओलॉजीच आहे की नर कळी निघणारच आहे, त्याशिवाय पॉलिनेशनच होणार नाही. त्यामुळे एकदा नरकळी फेकेल, दुसऱ्यांदा जरी फेकली, आता इथं बघा 2-3 हजार नरकळ्या खाली पडलेले आहेत. पण झाडानं तिथून पुन्हा मादी कळी टाकायला झाडामध्ये जी स्ट्रेंथ पाहिजे, जे हार्मोनची लेवल पाहिजे, एन्झाईमची जी पातळी पाहिजे, ती जर बागायतदार टिकवू शकला तर डेफिनेटली जिथून नर गळालेला आहे तिथं मादी कळी 100% येते. काही लोक आता काळीच येणार नाही म्हणून दुसऱ्यांदा नर आल्यानंतर बाग सोडून देतात. हा, तर हे चुकीचं आहे. तुम्ही थोडा प्रयत्न केला पाहिजे. मॅक्सप्रो सारखं जर एखादं हार्मोन बेस असणारं तुम्ही जर प्रॉडक्ट वापरलं, आज ह्याचा रिझल्ट बघतो आपण इथं की 2 वेळा नरकळी गळून हे एवढं मोठ्या प्रमाणात आज 150-200च्या पुढे सेटिंग आहे. म्हणजे आपल्याला थिनिंग करावं लागणार, एवढी फळं ठेवता येणार नाहीत. पण सांगायचा उद्देश आहे बघा, आज फळाची लेंथ सुद्धा जोरात आहे. फळाचा साईज बघा, स्ट्रोक बघा. पण भरपूर आहे, स्ट्रोक पण चांगला आहे, त्यामुळं पण चांगलं आहे. आता आज जी परिस्थिती आहे ना महाराष्ट्रामध्ये, डाळिंब शेतकऱ्यांनी तसा म्हणजे हिंमत न हारता प्रयत्न जर केला तर 100% मागून खचू नका. एवढा खर्च केलेला आहे, आता तुम्ही बेसल डोसेस तुमचे टाकून झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका. थोडा प्रयत्न करा, 100% तुम्हाला मादी कळी खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि तुमचा खर्च निघून जाईल.